हे बघा लाईव्ह स्टंट बघा कसला भारी व्ह्यू आहे. खरंच आहे एकदम नॅचरल एंट्री वाटते ना अशी फॉरेस्ट मध्ये वगैरे. माझ्या मागे जे दिसते तुम्हाला तर हे आहे शिळा आणि याची सुद्धा आख्यायिका अशी आहे की याला 3 लेयर असतात आणि त्या तिन्ही लेयरचं डिस्क्रिप्शन त्याची माहिती मी व्लॉगमध्ये दिली आहे. पण ही कोंबडी वडे थाळी आहे. त्याच्यामध्ये 4 कोंबडी वडे आलेले आहेत, पापड आहे, चिकन मसाला आहे, सुरमई आहे, त्यानंतर इथे सुकटची चटणी आहे, ही सुकट आहे, ही सोलकढी आहे, रस्सा आहे आणि लपतपीत सुरमईची. इकडे आहे मुरुड, पण हे मुरुड जंजिरा नाही आहे, मुरुड नावाचा बीच आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका वेगळ्या व्लॉगमध्ये. थंबनेलवरनं आणि टायटलवरनं तुम्हाला कळालंच असणार आहे की हा व्लॉग कशाचा आहे. तर या व्लॉगमध्ये ज्यांच्या सोबत मी ही टूर करतो आहे, छोटी टूर आहे 2 दिवसाची, त्यांची तुम्हाला ओळख आधी करून देतो. माझ्यासोबत आहे अभिजित, हाय, अपूर्वा अँड प्रज्ञी. ही टूर आम्ही कशी प्लॅन केली, अंदाजे याला किती एक्सपेन्स लागतो आणि इथे यायचं राईट सीझन कुठला आहे आणि रिसॉर्ट, ही सगळी माहिती तुम्हाला या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या सिरीजचे सगळे व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या वेगळ्या व्लॉगला. आत्ता वाजतात सकाळचे 6:30 आणि आम्ही निघालो आहे पुण्याहून. पुढे ब्रेकफास्टसाठीच पण थांबणार आहोत आपण, ते पण कुठे, माणगावला. काय स्पेशालिटी आहे माणगावची? काय स्पेशालिटी आहे माणगावची? माणगावला स्पेशालिटी काय नाही, तिथून सगळे हायवे कनेक्टेड आहे, मुंबई गोवा क्वालिटी. अच्छा, हायवे. त्यामुळे जनरली तिथे जर तुम्ही या रूटने येणार असाल तर तिथे तुम्ही ब्रेकफास्टसाठी थांबू शकता. मानस हॉटेल चांगलं हॉटेल आहे, मानस हॉटेलला. ते तिथलं फूड पण आपण रिव्ह्यू करणार आहोत, ते पण तुम्हाला दाखवतो पुढे. अफोर्डेबल आणि चांगल्या क्वालिटीचं, बेस्ट एकदम. आणि तिथे म्हणजे इकडे बघा मॅडम आमच्या गाडी चालवत आहेत. काय करा मॅडम, म्हणून सकाळचे 6:30 आणि धुके रस्त्यावर कसं वाटतंय गाडी चालवून? मस्त, छान वाटतंय. छान वाटतंय. लक्ष द्या. हो हो. चला भेटूया पुढे ब्रेकफास्टला. म्हणतात का बरं? कोणाचा हुकूम? चला, काढला ना, काढलाय गाडी. मस्त आहे वातावरण. काहीतरी इंडिकेटर किती 8:30 वाजले समोर फॉग आहे. हाजरडच लावलाय बघ. दिसतंय का समोर गाडी चालवताना? दिसतं व्यवस्थित, व्यवस्थित व्यवस्थित एकदम फर्स्ट क्लास. बघा कसला भारी व्ह्यू आहे. खरंच आहे एकदम नॅचरल एंट्री वाटते ना अशी फॉरेस्ट मध्ये वगैरे. आत्ता आपण जिथे उभे आहोत हा आहे मुंबई गोवा हायवे, जर तुम्ही बघितलं तर. आणि या हायवेलाच टच असा एक ढाबा आहे इथे, आणि या ढाब्याबद्दल मी ऐकलं आहे. हे माणसगाव नावाचं इथे शेजारी गाव आहे, पण ते साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर तुम्ही पुढे आलात की माणस ढाबा म्हणून ढाबा आहे. इथे आपण जाणार आहोत आणि ब्रेकफास्ट इथे करणार आहोत. इथला ब्रेकफास्टमध्ये पॉप्युलर आहे वडा, आणि वडासोबत ते काहीतरी उसळ असा प्रकार देतात. मराठवाड्यात जर तुम्ही गेला तर त्याला आलू बोंडा असा प्रकार तिथे म्हणतात. जर तुम्ही मराठवाड्यातून जर हा व्हिडिओ बघत असाल तर तो यू मे कोरिलेट, ते तुम्हाला दाखवतो. सो लेट्स फॉलो मी. आता आपण बसलेलो आहोत ब्रेकफास्टसाठी, आणि मी ब्रेकफास्टला ऑर्डर केलेलं आहे वडा आणि उसळ. हे जरा वेगळं कॉम्बिनेशन आहे. इथे आल्यानंतर, एंट्री केल्यानंतर जनरल एक असं बघितलं तर जास्त लोकांनी हे ऑप्ट केलं होतं, म्हणून हे केलेलं आहे. हे खाऊन आपण नंतर रेटिंग आणि रिव्ह्यू पण बघणार आहोत. सो आय क्विकली फिनिश दिस अँड आय कॅच यू सून. आपलं ब्रेकफास्ट इथे संपलेलं आहे आणि इथून साधारणतः 2-1 तास आपल्याला परत लागणार आहे ज्या रिसॉर्टला आपण जाणार आहोत.
talking about the breakfast and its rating, I think on the scale of 10, what I ordered was very, very good. It is strongly recommended. You can definitely, you can surely opt for it. आणि साऊथ इंडियनमध्ये माझे जे बाकीचे फ्रेंड्स सोबत होते तर एकाने साधा डोसा घेतलेला होता, नंतर उत्तप्पा होता. तर दॅट वॉज लाईक व्हेरी ॲव्हरेज, कारण ते ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड ऑर्डर करण्यासारखं हे प्लेस नव्हतं, त्यामुळे डोंट ऑप्ट फॉर दॅट. आणि पोहा पण घेतला होता आम्ही आणि चहा होता, तर दॅट वॉज ऑल्सो गुड. सो रेटिंग ओव्हरऑल जर तुम्ही हायजीन, लोकेशन आणि प्राईस जर म्हणालात तर इट्स क्वाईट अफोर्डेबल. साधारणतः 700-800 रुपयामध्ये 4 जणांचा व्यवस्थित ब्रेकफास्ट होतो. सो यू कॅन कीप दिस व्हेन्यू इन युअर बकेट लिस्ट ऑर इन युअर आयटनरी इफ यू आर टेकिंग अ ब्रेक वेन यू आर ट्रॅव्हलिंग ऑन दिस रूट. आत्ता आपण जाणार आहोत रिसॉर्टला आणि ते चेक इन करणार आहोत, त्यामुळे पुढे मी तुम्हाला रूम टूर पण देणार आहे आणि ही पूर्ण आयटनरी पण समजून सांगणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. सकाळचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर साधारणतः 2 तासाच्या ड्राईव्हनंतर मी आलो आहे आसूदच्या एका अतिशय हिस्टॉरिक आणि जुना असं एक देवस्थान मानलं जाणारं व्याघ्रेश्वर मंदिराला. तर या मंदिराच्या आतलेही काही ग्लिम्सेस, काही फोटोज तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. माझ्या मागे जे दिसते तुम्हाला तर हे आहे शिळा, आणि याचीसुद्धा आख्यायिका अशी आहे की याला 3 लेयर असतात आणि त्या 3 लेयरचं डिस्क्रिप्शन, त्याची माहिती मी व्लॉगमध्ये दिली आहे, पण याची पूजा केली जात नाही. हे तुम्हाला साऊथला पण अशा प्रकारचे शिळा बघायला मिळतील. तर या मंदिराच्या इथे अशा एंट्रीच्या इथेच असे 2 आहे आणि हे आहे माझ्या मागे मंदिर. चला आपण आज जाऊया, दर्शन घेऊया आणि थोडीशी याची माहिती पण घेऊया. आहे ऐतिहासिक वीरगळ. याची माहिती थोडीशी तुम्हाला सांगतो. एखाद्या युद्धात वीरमरण आलेल्या व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ अशा प्रकारे कोरलेल्या स्मृतिशिळांना वीरगळ असे म्हणतात. यात सर्वात खालच्या थरात प्रत्यक्ष युद्ध, दुसऱ्या थरात स्वर्गीय अप्सरा त्यात वीराला नेण्यासाठी आलेल्या, तर तिसऱ्या थरात तो वीर शिवपिंडीचा पूजा करताना दाखवलेला असतो. असे वीरगळ महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात सापडतात. 12व्या किंवा 13व्या शतकात कोरले गेलेले आहेत. म्हणजेच आपल्या व्याघ्रेश्वर मंदिराचा इतिहास 12व्या शतकांपर्यंत मागे जातो. इथे जर दर्शनाला तुम्ही आलात तर जस्ट कीप इन माइंड, जर मोठी गाडी असेल तर येणार नाही. कार असेल तर सहज मंदिराच्या दारापर्यंत ते येऊ शकते, पण जर ट्रॅव्हलर किंवा छोटी बस वगैरे असेल तर एंट्री मिळायला थोडंसं अवघड आहे. तिथे हायवेलाच तुम्ही पार्क करून दर्शनासाठी या मंदिरात येऊ शकता. चला पुढे जाऊया आणि अजून एक मंदिर आहे, तिथे आपण दर्शनाला जाणार आहोत. माझ्या मागे जे तुम्ही बघताय तर व्याघ्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी झोलाई देवीचं मंदिर आहे. त्याचं ते आज जाऊ आपण आणि दर्शन घेऊयात. झोलाई माता मंदिर आसूदचं मंदिर आहे आणि हे झोलाई माता मंदिर, याच्या मागे व्याघ्रेश्वरचं मंदिर जे आपण मगाशी गेलो होतो. चला दर्शनानंतर आपण निघालो आपल्या रिसॉर्टकडे आणि चेक इन आणि तिथलं टूर ते आता पुढे बघणार आहोत. हे असे ते पार्किंग आहे आणि आत आल्यानंतर हे असे ट्विन रूम्स आहेत. सो वी हॅव ऑप्टेड फॉर दिस. सो एंट्री केल्यानंतर हे असं रूम आहे. यू हॅव अ TV. दे हॅव ऑप्शन इन AC अँड नॉन AC आणि अशा प्रकारे रूम आहे.
since it's a resort, so there's nothing much to show, but I'll show you the basic amenities they have. So what I liked is the venue and the cleanliness of the resort. So this is all about the room tour. Now I'm famished. I'll quickly have lunch and I'll give you the further tour. जर शक्य असलं तर आपण एक वेगळा सेपरेट 5-1 मिनिटाचा रिसॉर्ट टूरचा सुद्धा व्लॉग बनवणार आहोत, आणि जर तो बनवला तर मी त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो इनशोर टू वॉच दॅट ॲज वेल अँड आय विल कॅच यू देअर फॉर द लंच. चेक इन करून झालं आहे आणि हा त्यांचा रेस्टॉरंट एरिया आहे आणि माझ्यासोबत आहेत अपूर्वा अँड अभिजित. आय क्विकली गिव्ह यू वॉट दे आर ऑफरिंग इन द मेन्यू. आपण कोकणात आल्यामुळे इथे सगळे ऑथेंटिक कोकणात मिळणारेच पदार्थ त्यांनी मेन्यूमध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही पॉज करून बघू शकता. दिस इज ऑल वॉट दे आर ऑफरिंग इन द स्टार्टर्स. पण मी आत्ता काय ऑर्डर करणार आहे त्यांच्या स्पेशालिटीपैकी, तर व्हेज आणि नॉनव्हेजमधला फक्त मेन्यू दाखवतो तुम्हाला आणि नंतर आपण ते रिव्ह्यू पण करणार आहोत. तर ते व्हेजमध्येही ऑप्शन आहे, नॉनव्हेजमध्ये ऑप्शन आहे. तुम्ही पॉज करून व्हिडिओ प्राईस चार्टसुद्धा बघू शकता. तर मी याच्यात घेणार आहे कोंबडी वडे थाली आणि त्याच्यामध्ये काय काय ते ऑफर करतात हे इन डिटेल इथे दिलेलं आहे. सुरमई थाली पण घेणार आहोत. त्याच्यात काय येते ते आपण टेस्ट करून रिव्ह्यूच्या वेळेला बघूया. सो ऑल रेडी टू गो फॉर लंच. काय विचार करताय? भूक लागली आहे. ही आहे व्हेज थाळी आणि व्हेज थाळीमध्ये आहे वरण आहे, मिक्स व्हेज आहे, हे राजमा आणि फणसाची भाजी स्पेशल आहे त्या लोकॅलिटीची. आणि हे सोलकढी, डेझर्ट आहे, सॅलेड, पापड आणि भाकरी किंवा चपातीमध्ये ऑप्शन्स असतात तुम्हाला. 2 भाकऱ्या किंवा 2 चपात्या. तांदूळ आणि हे स्पेशली तांदूळापासून बनवलेले असतात, तांदळाच्या पिठाच्या. तर ही आहे इथली स्पेशालिटी आणि लोकल थाळी आहे. तर आता ही व्हेज झाली. नॉनव्हेजची थाळी पण येते, ते पण तुम्हाला दाखवतो. ही आहे फिश थाळी. मॅडम काय काय ऑफर केलं आहे याने? सुरमई आहे, नंतर इथे सुकटची चटणी आहे. ही सुकट आहे. ही सोलकढी आहे, रस्सा आहे आणि लपतपीत सुरमईची भाजी आहे. तुम्ही टेस्ट करून सांगाल का हाऊ इट इज? आणि मुख्य म्हणजे सगळं होममेड असं इथलं एकंदरीत फील आहे. मस्त आहे टेस्ट. खूप स्पायसी आहे? नाही आहे. ओके. आणि व्हेज थाळी कशी आहे सर? 1 नंबर. काय काय व्हेजमध्ये? आपण मगाशी दाखवलंच आहे. काय आवडलं त्याच्यातलं? छान, एकदम तिखट मस्त. ओके चला, आवडीचा पदार्थ. चलो एन्जॉय युअर मील. आणि हे आहे चिकन थाळी, पण ही कोंबडी वडे थाळी आहे. त्याच्यामध्ये 4 कोंबडी वडे आलेले आहेत, पापड आहे, चिकन मसाला आहे, चिकन ग्रेव्ही आहे, सोलकढी, थोडासा राईस, बॉइल्ड एग आणि भाकरी चपाती याच्यात ऑप्शनमध्ये नाही आहे. सो यू विल हॅव टू ऑप्ट इट सेपरेटली. सो लंच करून झाल्यानंतर अगदी 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच इथे बीच आहे आणि मी इथे आलो आहे आणि खूप भारी वाटतं आहे. मुख्य म्हणजे इथे डायरेक्ट बीचवरती लोकांनी गाड्या आणल्यात, काही स्टंट पण करत आहेत. ते स्टंटही मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि इट्स लाईक दिस इज ट्रुली अ वॅकेशन. सो इफ यू प्लॅनिंग टू कोकण और मालवण ट्रिप तर हे नक्की तुमच्या बकेट लिस्टमध्ये ठेवा. खूप भारी आहे. मी कॅमेरा फ्लिप करतो आणि तुम्हाला दाखवतो किती भारी व्ह्यू आहे. आणि मुख्य म्हणजे हे खूप टुरिस्ट इथे नाही आहेत आणि अनएक्सप्लोर्ड बीच आहे, त्यामुळे तुम्हाला खूप गर्दी पाहायला मिळणार नाही. बट इट्स ऑलवेज सेफ की अगदी अनोळखी किंवा खूप रिकामा असलेल्या बीचवर जाऊ नये, कारण समजा पाण्याची लेवल वगैरे वाढली तर रेस्क्यू करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीचे नंतर इश्यूज येऊ शकतात. माझ्या समोरून एक कार येते, मी कॅमेरा फ्लिप करून तुम्हाला दाखवतो. हे बघा लाईव्ह स्टंट. स्टंट आहे म्हणजे
हे बघा एवढ्या स्पीडवरती इथे चालवत आहेत, पण त्याच्यात रिस्क पण असू शकते. त्या वाळूमध्ये गाडी फसू शकते. लोक कसं स्टंट चालवतं कळते. इट इज नॉट ॲडवाइज टू डू दिस बाय द वे. चला इथे थोडे फोटो बिटो काढू, रील बनवू आणि परत रिसॉर्टला जाऊया. उद्या सकाळी आपण परत वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी इथेच येणार आहोत. हे मुरुड, पण हे मुरुड जंजिरा नाही आहे, मुरुड नावाचा बीच आहे. तर हे दोन्ही जवळजवळचेच बीच आहे आणि वॉटर ॲक्टिव्हिटी सगळे तुम्हाला इथे मुरुडच्या बीचवरती बघायला आणि करायला पण मिळतील. ते आपण उद्या सकाळी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग पाहत राहा कंटिन्यू. पुढच्या भागामध्ये आपण ते वॉटर ॲक्टिव्हिटी कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्याचे काय प्राइजेस आहेत आणि ते वेदर इट इज वर्थ डुईंग ह्या सगळ्यावरनं आपण त्या ॲक्टिव्हिटीज उद्या एक्सप्लोअर करणार आहोत. हे बघा सनसेट. आय डोंट नो इफ यू कुड सी सनसेट बघायला बीचवर आज आपण आलो आहे. लुक ॲट दिस. मस्त व्ह्यू आहे, रोमॅन्टिक वेदर आहे. ओके, लुक ॲट दिस. मस्त आहे आणि मस्त एकदम राईट वेळेला यू विल हॅव टू स्पॉट. हां इथे सनसेट ते दिसत नाही आहे एकदम शार्प, क्लिअरली दिसत नाही आहे, पण दिस इज द सनसेट. चला हे बघा आमचे लोक चाललेत आता पाण्यात. हां वॉटर एंट्री आहे, वॉटर एंट्री. सनसेट झालेला आहे. नाव इट्स आय थिंक 6:25, 6:30 something. And look at this amazing view. मस्त आहे, अनएक्सप्लोर्ड आहे हा बीच. त्यामुळे इथे खूप कमी लोक बघायला मिळतील तुम्हाला बीचवर. हे बघा मागे. चलो आय टेक इट टू द वॉटर. वा वा, जावा जावा अजून आत. कसं वाटतंय? हां खूप दम लागतो. दम लागतो ना. है ना. हे बघा बीचवरती होणारे स्टंट. वा Ready, start. So here we have come to an end of this vlog. Stay tuned and keep watching the part 2 of this vlog. Until then, I'm Sandeep signing off. Thank you so much for your time.